नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज गाठीभेटी या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत विजू पेंडकर. भारतश्री हा शरीर सौष्ठवातील सर्वोच्च असा किताब यांनी जिंकला आणि कबड्डीमध्ये सुद्धा स्वतःचं एक नाव कमावलं. त्यांच्यावर योद्धा हे त्यांचं आत्मचरित्रात्मक असं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे आणि या निमित्त आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. आणि सोबत या पुस्तकाचे लेखक, क्रीडा पत्रकार आणि पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले संदीप चव्हाण हे सुद्धा सोबत आहेत. त्यामुळे दोघांशी आपण संवाद साधूया. दोघांचंही न्यूज डंकामध्ये खूप खूप स्वागत आहे. योद्धा हे पुस्तक तुमचं प्रकाशित झालंय. खरोखरच थोडंसं त्याचा आपण आढावा घेतला ते लक्षात येतं की तुम्ही जो संघर्ष केला आता पूर्ण आयुष्यामध्ये आणि एक खेळाडू म्हणून ते यश मिळवलं, पण वेगवेगळी आव्हानं तुमच्या समोर आली आणि त्या आव्हानांना मात करत तुम्ही हा सगळा प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडलेला आहे. काय नेमकी भावना होती तुमची पुस्तक तयार करण्यामागची? मला नेहमी असं वाटायचं की आयुष्यभर आपण खेळलो, गरिबी बघितली. त्यावेळेला पैशाची श्रीमंती आमच्याकडे कधीच नव्हती. गरिबीला ताकद बनवण्याची क्षमता आमच्या आईनं आमच्यात निर्माण केली होती. त्याला ढाल बनवण्याची क्षमता आईने निर्माण केली आणि तीच ढाल आम्हाला आयुष्यात पुढे घेऊन गेली. लहान असताना असं नाही वाटलं. 4 बहिणी, आम्ही 2 भाऊ. माझ्या वडिलांची नोकरी गेलेली होती. आईनं विचारणं घर फार चांगलं त्यांना सांभाळलं. कधी कधी बाजूच्या लोकांकडून पैसे घ्यायचे, मग महिन्याला द्यायची आणि असं करत कधी कधी जर तुम्हाला सांगतो मी की आजही आठवते की 2-3 बटाटे आणायची आपण, मग ते 2-2 पाव आम्हाला सगळ्यांना रात्री द्यायची आणि त्याच्यामध्ये कधी मुलांना देताना तिला नसायचं. आम्ही त्यावेळेला लक्षात द्यायचं नाही, पण नंतर आम्हाला जाणवायला लागलं की किती रात्री तिन्ही उपाशी बुडी काढल्या असतील आम्हाला जगवताना. तर ही गरिबी पण पाहिली. पण तिनं तशाही अवस्थेमध्ये 4 बहिणी 2 भाऊ आम्हाला मॅट्रिकपर्यंत सर्वांना शिकवलं अशाही अवस्थेमध्ये. आणि एकच इच्छा होती की उंबरकडीसारख्या एरियात आम्ही राहत होतो, ज्या ठिकाणी फक्त दारू मटका हे फेमस होतं आणि हिंदू मुस्लिम राईट एवढ्या व्हायच्या. मग ती मला बसून सांगायची, मग बघ मी हे मेहनत करते ना, हे तुमच्याकरता करते. आणि एक लक्षात ठेव, तुला आता नोकरी बिकरी जर थोडा मोठा झाल्यानंतर लागली, तुमचं एक पाऊल तरी वाकडं पडलं तर अख्खं घर उद्ध्वस्त होणार आहे. 4 बहिणी आहेत ह्या डोळ्यासमोर ठेव. तिथे एक वाक्य आहे तो माझ्या हृदयात मी करून ठेवला की म्हटलं नाही, बोलते खरं आहे. आणि म्हणून मी माझा पाऊल आहे ना नंतर कधी वाकडा पडूनच दिला नाही. 4 बहिणींची लग्न केली, माझं स्वतः झालं, माझ्या भावाचं झालं. आज सर्व खुश आहेत, सर्व आनंदी आहेत. फक्त ती नाही आहे, ती फक्त वरून 2 डोळे लावून बघत असते की मी काय करतोय काय नाही. आणि जर कधी कुठे एखादा वाकडा बॉल पडला तर तशी फटकन स्वप्नामध्ये पण येते, सांगते रे बाबा इथे पुढे चुकतं. म्हणजे आजही तिचं वरून लक्ष आमच्याकडे आहे. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे आपल्याला? खरं आहे, शेवटी आईनेच घडवलेलं आहे तुम्हाला. एक चांगला शेर आहे, हालातों के आगे न साथ न जुबा होती है, हालातों के आगे न साथ न जुबा होती है, पहचान लेती है खामोशी में हरदत ओ सिर्फ माँ होती है. मी एकदा खेळून आलो तुम्हाला सांगतो ठाण्यावरून, आणि आम्ही फायनल मारली. फायनल जिंकलो आम्ही. उत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक मिळाला. रात्री आम्हाला येईपर्यंत 1:30 वाजला. तर खाली आमच्याकडे भाजीपावची गाडी लागायची नाही. तर आमचे सर्व खेळाडू खाली बसून ते खात होते. मला खायची माझ्या खिशात पैसे नव्हते. मला खायची भूक तर लागली होती. मी बराच उभा राहिलो, पण कोण मला बोलत नाही की बाबा खायला आहे. तसाच वर गेलो घरी गेलो. 1:30 वाजलेला होता. सर्व घरी झोपलेलं होते, आई झोपली होती आणि मला भूक एवढी लागली विचारू नका. घरी जाऊन बघितलं काही नाही आतमध्ये. मी 2 ग्लास पाणी प्यायलं एका कोपऱ्यात बसलो असता. आईला जाग आली. ती बोलली काय रे, मॅच हारलंच की काय, असं काय बसलंयस? म्हटलं नाही, जिंकलो. मग तुला भूक लागली काय? तर म्हटलं हां. मग काय खाऊन नाही आलंस? म्हटलं नाही, हे बघ हे खाली सर्व बसले आहेत, ते भाजीपाव खातात, मला कोण बोलत नाही आहे की खायला म्हणून. अरे मग तू असं मला माहीत असतं तुझ्याकरता मी काळजी ठेवलं असतं. काहीतरी टेकुडे घरी काही नव्हतंच ठेवणार का म्हणजे मनात नव्हतं म्हटलं. पण तरीही पण त्या ह्याच्यातनं ती उठली. तिने असाच ते मळलेला हे होता, पीठ होता
आणि त्यात साखर आणि तूप घालून 2 चपात्या बनवून मला दिलेला ते खायला आणि पाणी घेऊन झोपलो. हे दिवस काढले त्यावेळेला. पण त्यावेळेला पण आम्ही खुश होतो. म्हणजे चेहऱ्यावर कधी म्हणजे असं राजपंड चेहरा होता की लोकांना गरिबी कधी वाटलीच नाही की यांनी एवढी गरिबी असेल. पण हे गरीब दिवस काढले. आणि तिने ह्या सगळ्या अशा परिस्थितीतून सुद्धा तुम्ही खेळाकडे वळलात. म्हणजे ज्याच्यात शरीर सौष्ठवासारखा खेळ, ज्याचं शरीर कमवण्यासाठी सुद्धा म्हणजे अनेक गोष्टींची आवश्यकता असते. कबड्डी सारखा खेळ आहे. पण या खेळाकडे कसं काय तुम्ही? महेश, तुम्हाला खरं सांगू का, मी शाळेमध्ये असताना पण आहे ना स्कॉलर होतो. पण गरिबी एवढी होती की मला पुस्तकं घ्यायला पण पैसे नसायचे. 9वीला मी पास झाल्यानंतर मी नागपडाला रॉजर्स कंपनी होती सोड्याची. 1 महिना जो रजेचा मिळायचा ना, त्यात 20 दिवस मी काम करायचो आणि 2 रुपये 6 आणे त्यावेळेला मला पगार होता. हाफ पॅन्टवर जायचो, त्या कंपनीमध्ये बुचांचे ते काम करायचो. 2 रुपये 6 आणे मिळायचे. ते मी 20 दिवस काम केल्यानंतर त्या माझे सर्व मित्रमंडळी खेळायचे, गावी जायचे. मी त्यावेळेला काम करायचो का तर मला पुस्तक घ्यायचे आहेत, माझं ड्रेस घ्यायचे आहेत, मला शूज घ्यायचे आहेत शाळेचे. आणि त्यातून मी ते पैसे गोळा करून राहिलेले पैसे मी आईला द्यायचो. 9वी 10वीला केला. 11वीला मी इंडिया टोबॅको कंपनी होती, ITC लालबाग कंपनी आहे ना, आता जो हॉटेल झाला आहे, तो इंडिया टोबॅको सिगरेट कंपनी होती. 11वीला असताना तर जबाबदारी आई कुठं देणार, ती बिचारी घर चालवते हेच फार मोठं झालं. आम्हाला जगवते हेच चिकार झालं. मग मी 1 महिना त्या कंपनीमध्ये काम केलं. मला 150 रुपये मिळाले. मग माझी 2 ड्रेस घेतले, शाळेची पुस्तकं घेतली. असं करून ते मस्तपैकी जगलो. समजा हां, आता तुम्ही म्हटलं खेळाकडे कसा आवडला. शाळेमध्ये असताना पण मी कबड्डीचा 3 वर्ष शाळेचा कॅप्टन होतो, इंटर स्कूलचा माझ्या शाळेचा. 9वी 10वी 11वी माझ्या कारकिर्दीमध्ये 3 वर्ष शाळेला इंटर स्कूलची चॅम्पियनशिप मिळवून दिली. आजही कुठच्या शाळेने रेकॉर्ड तोडलं नाही, हॅट्रिक केली होती. आणि माझ्या प्रिन्सिपल होत्या त्यावेळेला FB सॅम्युअल म्हणून, फ्लोरा सॅम्युअल, आता वारल्या त्या. पण म्हणजे स्पोर्ट्स, खेळ, अभ्यास या सर्वांवर तिचं लक्ष असायचं. तिने आमची मिरवणूक जी काढली ना बँडवर, मी माझ्या आयुष्यात विसरणार त्यावेळेला. खेळाकडे वळण्यापेक्षा मला लहानापासून खेळाची, व्यायामाची आवड होती. म्हणजे हा माझा श्वास ध्यास नव्हता, माझा आत्मा होता. आणि त्या मग सकाळ झाली कबड्डीची प्रॅक्टिस, दुपारी व्यायाम, वेळ मिळेल तर व्यायाम कर. म्हणजे असं नाही की मग कुठे जातो, बाकीचे नादच नव्हते ना. खेळाने व्यायाम याच्यामध्ये काही बघितलं नाही. परत रात्री आम्ही डांबरी रोडवर, आमच्या घराच्या बाजूला आम्हाला मैदान नव्हतं, डांबरी रोडवर आम्ही प्रॅक्टिस करतो. किती वाजता? रात्री 10 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही घर केवढं 10 बाय 12 आहे, 4 बहिणी, झोपायला जागा नाही. आम्ही मग बोजा विस्तारा घेऊन रात्री झोपायला खाली जायचो. आमचं प्रॅक्टिस संपली की मग थोड्या आम्ही गप्पा मारत खाली बसायचो आणि मग बिछाना टाकून खाली झोपायचो. सकाळी मग तो वासुदेवाला तो करत यायचा. सकाळी 5:45ला सूर्याची कोळी किरणं अशी अंगावर पडली, जाग आली की मग आम्ही उठायचो, लगेच बोजा असं बांधून घरी जायचो, आंघोळ करून ब्रश करून मग कामाला लागायचो. हे असं लाईफ होतं. खूपच चॅलेंजिंग, कठीण, एकदम कठीण आहे. पण त्याच्यात मला त्याच्यात वाटतं संदीपने सुद्धा हे तुमचं जीवन प्रवास जो आहे अत्यंत आव्हानात्मक, तो बघूनच पुस्तकाकडे तू वळला असेल. महेश, असं झालं ना की मी अनेकदा हे सांगितलंय की मी आजवर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा कव्हर केल्या, अनेक देश सुद्धा क्रीडा स्पर्धांसाठी फिरलो. 39 देश झाले, ऑलिम्पिक्स कव्हर केले. अनेक जण मला असं म्हणायचे की तुझं स्वतःचा प्रकाशन गृह आहे तर तू का लिहत नाहीयेस. तर मला असं कुठेतरी मनात वाटतं की असा एखादा विषय पाहिजे की लोकांनी वाचून त्यातनं काहीतरी त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि माझा शोध जो आहे हा विजू पेनकरांपाशी येऊन थांबला. एके दिवशी त्यांनी मला ऑफिसला बोलवलं, असं सहज कोरोनाच्या आधीचा काळ होता आणि आम्ही सकाळी 10-10:30 चहा प्यायला बसलो आणि 6:30 वाजेपर्यंत ते बोलत होते आणि मी ऐकत होतो. आणि 6:30 आम्ही जेव्हा बाहेर पडायचं ठरलं तर आम्ही सरांना म्हटलं, सर माझा शोध संपलेला आहे, मला हे सगळं लिहायचं आहे आणि मीच तुमचं पुस्तक लिहिणार आहे. आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला आणि जवळजवळ 2 वर्ष हा प्रोजेक्ट चालू होता. या 2 वर्षामध्ये जवळ आम्ही 110 तास गप्पा मारल्यात आणि त्या गप्पा आहेत, म्हणजे पुस्तक लिहायचं वगैरे हा भाग होतात, पण त्या 110 तासामध्ये मला विजू पेनकर उलगडले. आणि जसं म्हणते ना की एकेका खेळाडूला एक आयुष्य, म्हणजे एकेका याच्यात सक्सेस म्हणजे आयुष्य कमी पडतं, आणि एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगलेले आहेत. म्हणजे उत्तम कबड्डीपटू आहेत, उत्तम शरीरयष्टीपटू आहेत, उत्तम अभिनेते आहेत, सामाजिक अंग आहेत त्यांना. तर असे अनेक विजू पेनकर एका पुस्तकात सांगणं खरं तर चॅलेंज होतं.
आणि मग आम्ही जेव्हा सुरुवात केली या प्रोजेक्टला तेव्हा एक आकृतीबंध तयार होता की विजू पेंडकर कसं असलं पाहिजे. म्हणून तुझं पाहिलं असतं आम्ही ह्या योद्धा ह्या पुस्तकाला आत्मचित्र म्हणता खेळ चरित्र म्हटलंय. म्हणजे मला त्यांचं चरित्र लिहायचं होतं पण ते मी त्यांच्यामध्ये एवढा विरघळून गेलो की त्यांचा संघर्ष आहे तो विजू पेंडकरचा संघर्ष राहतो तो प्रत्येकाचा आपला संघर्ष आहे. म्हणजे पुस्तक वाचताना आपण आपल्याला त्यांच्याशी रिलेट करतो की अरे मी सुद्धा या प्रसंगात गेलोय, अच्छा हा प्रसंग माझाही असं झालाय, अच्छा मला असा अपमान सहन करावा लागला होता. त्यामुळे मला एक माझ्यासाठी जमिनीची बाजू अशी होती की मी विजू पेंडकरांचं चरित्र लिहित असताना कधी कधी असं म्हटलं रे हे अनुभव तर मलाही आलेले आहेत पण मी यावेळी असं वागलो नव्हतो. सो मला असं वाटतं की या पुस्तकातनं एक चांगलं प्रेरक असं काम जे आहे ते लोकांना वाचायला मिळेल की आयुष्यात गरिबी आहे म्हणून काही हरकत नाही, आयुष्यात अपमान झाले काही हरकत नाही, आयुष्यात तुम्हाला संघर्ष आणि जर प्रामाणिक प्रयत्न आला तुम्ही कोणत्याही संघर्षावर मात करू शकता याचं जिथं जागतं उदाहरण विजू पेंडकर आणि तेच विजू पेंडकर या पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय आणि सुदैवाने तो प्रयत्न यशस्वी झालाय असं म्हणूया कारण खूप चांगल्या प्रतिक्रिया त्या संदर्भात येत आहेत. खेळाला सुरुवात केली आणि नंतर भारतश्रीपर्यंत पोहोचलात. म्हणजे भारतश्री म्हणजे तेव्हाच्या काळातला खूपच मोठा किताब होता आणि शरीर सौष्ठवामध्ये एवढं करून दाखवणं आणि ज्या गरिबीतून तुम्ही आलात ते त्याची एक कुठेतरी ती आठवण ठेवून सुद्धा जिद्दीने तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. तो कसा काय प्रवास झाला इथपर्यंत? ह्याच्यामध्ये ना 100% माझ्या पत्नीचा हात आहे. एक तर शाळेमध्ये असताना 8वीत असताना माझं प्रेम झालं. आम्ही दोघे एका वर्गात. हां, ती स्कॉलर होती, मी स्कॉलर होतो, ती खेळात हुशार होती, मी होतो. त्याच्यामुळं आमचं रूपांतर नंतर मग प्रेमात दोघे हुशार प्रत्येक गोष्टीबद्दल. वक्तृत्व स्पर्धेमध्ये दोघांच्याच हे लागायचं म्हणजे स्टेजवर भाषणं असायची तर त्याच्यामध्ये पण ती पहिला की मी पहिला हस्ताक्षर त्याच्यामध्ये दोघांचं लागायचं. म्हणजे कधी मला एक फर्स्ट प्राईज मिळायचं कधी तिला मिळायचं. मग दोन हुशार एकत्र आले की मग ते थोडंसं प्रेमात रूपांतर होतं. SSC नंतर ती कॉलेजला गेली, मी दुसऱ्या जवळ कामाला लागलो. 16व्या वर्षी भट्टीवर काम करत होतो मेलाबेल आयन कास्टिंग कंपनीमध्ये अंधेरीला. भट्टीवर काम करत मला 150 रुपये पगार मिळाला. त्या 150 रुपयावर माझं घर चालवतं समजा. तर पण आज ज्या वाटेवरून ज्या दिशेनं मी चाललो आहे ना त्याची सुरुवात माझ्या पत्नीनं अत्यंत कष्टानं केलेल्या कामातून झालेली आहे. तिनं त्यावेळेला मदतीचा हात दिला नसता तर आज विजू पेंडकर इथे तुमच्यासमोर नसता. त्यावेळेला व्यथा होत्या, अडचणी होत्या, त्याही आम्ही आनंदाने स्वीकारल्या. म्हणजे प्रकाशाकडे तुम्हाला धाव घेताना अंधाराला छेद करून प्रकाशाकडे जेव्हा आपण धाव घेतो, अंधाराला छेद करून प्रकाशाकडे धाव घेऊन जेव्हा प्रकाश आपण निर्माण करतो ना तो प्रकाश आम्ही त्यावेळेला निर्माण केला. पंख आमच्या दोघांकडे नव्हते पण उडण्याची स्वप्न आम्ही बघत होतो की नाही आपल्याला आता ह्या घरातनं मोठ्या घरात झालं पाहिजे, हे करायला पाहिजे. म्हणजे ज्यातनं जिद्द आणि संघर्ष म्हणाल तर संघर्ष म्हणजे तसा पहिला व्यक्तिमत्वाचा संघर्ष आहे. जीव ओतून काम करायचं, कशाची पर्वा आजही या वयामध्ये पण एखादी गोष्ट ठरली करायचं मी लढावं माण्यानं लढत राहायचं मी लढत राहायचं. पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगतो ठेवताना संदीप आणि आम्ही बसलो दोघे. ते म्हणाले पुस्तकाचं नाव काय ठेवायचं आहे. मी त्यांना बोलता बोलताना म्हटलं मी नेहमी आयुष्यावर पराभवाचा द्वेष करणारा माणूस आहे. पराभवाचा द्वेष करून विजयाची जिद्द बाळगून जो माणूस लढतो तो योद्धा. हे म्हणाले माझ्या पुस्तकाचं नाव सापडलं योद्धा. म्हणजे अशा तऱ्हेनं आमचं कॉम्बिनेशन होत गेलं आणि त्यांना माझ्या सर्व व्यथा सांगितल्या. अत्यंत संदीपने फार मेहनत करून पुस्तक लिहिलं. अहो मी माझी घरं एवढी बदलली ना, घर नव्हतं राहायला तर काय सांगू तुम्हाला. आता चांगल्या परमिशन दिले पण तेव्हा घरं नव्हती. मी घरं बदलताना प्रत्येक वेळेला माझी अल्बम हे ते सर्व दुसऱ्या घरात घेऊन जा. त्यात माझा एवढ्या काय माझ्या त्या वस्तू हरवल्या. त्यात माझे जेवढे चांगले फोटो होते माझा म्हणजे स्पोर्ट्सचं करिअर अख्खा कुठेतरी गेला, सापडलं नाही. या बिचाराने दार्जिलिंग कुठून शोधून आणून हा पुस्तक मी खरा माहीत त्याचा ऋणी आहे की त्यानं अतिशय मेहनत घेतली माझ्या पाठीमागे आणि माझी व्यथा लोकांपर्यंत माझ्या 74व्या वर्षी पोचवली आहे. पण एवढं सांगतो या पुस्तकामध्ये मी ते लिहिलं आहे की ही व्यथा आमची ना माझी आहे ना संदीपची आहे. ह्या व्यथा लोकांच्यापर्यंत आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. पण तो भारतश्रीचा किस्सा सांगण्यासारखा आहे. तुमचा जाण्याचा तिकडचा जो प्रवास होता. माझ्या लग्न 72 साली झालं. 72 साली मग ते तर काय मला सांगू महेश मी पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळलो मी हैदराबादला रेल्वे संघातनं आणि महाराष्ट्राला आम्ही फायनलला मारली.
आम्ही विजय झालो, चांगल्या तऱ्हेने खेळलो. माझं योगदान पण चांगलं होतं. 20 तारखेला आम्ही फायनल संपली. 23 तारखेला माझं लग्न होतं. मग लगेच माझ्या टीमनी मला कसा करून ट्रेनची तिकीट हे करून मला ट्रेनमध्ये बसवला आणि मला पाठवलं, कारण मला पुढे यायचं होतं. मी 22 तारखेला इथे आलो. ते सर्व वाट बघतात हळदीला. मी 6 वाजल्यापासून आमच्या घरी हळदी तयारी झालेली. मुलीच्या घरी अरे नवरदेव अजून पोचलाय नाही. मी आलो 8 का 8:30ला आलो. तसाच मी हळदीला बसलो. ते मला हे करण्यानंतर मग आमच्या पद्धतीनं हळदीचा कार्यक्रम संपला. त्यांच्या घरी मग नंतर ह्यांनी कळवलं की नवरदेव आलेत, बसले. दुसऱ्याशी लग्न झालं. रिसेप्शनचा कार्यक्रम अख्खी महाराष्ट्रात ट्रेनमध्ये रेल्वेचा संघ ट्रेनमधनं उतरली तसेच माझे रिसेप्शनला आले सगळे. रिसेप्शन छान झालं. नंतर 2-3 महिने आम्ही मस्तपैकी हनीमूनमध्ये मशहूर होतो, मस्त एकदम फिरण्यामध्ये. नंतर मग हे आलं की मिस्टर इंडिया स्पर्धा दार्जिलिंगला आहे. माझी मिस्टर बोलली नाही, तुला तयारी कर, 3 महिन्यात तू तयारी कर. यावर्षी मिस्टर इंडिया पण तू व्हायलाच पाहिजेस. मला तुझी व्हील पॉवर माहिती आहे. म्हटलं आम्ही 3-4 महिन्याचा व्यायाम पण झाला नाही एवढा. नाही तू 3 महिन्यात ना तू चालू कर. म्हटलं तुझी इच्छा आहे ना, 3 महिने मला मिळतात. म्हटलं तर शब्द खाली पडणार नाही. आणि मग मी परत सकाळ संध्याकाळ जी तयारीला सुरुवात केली व्यायामाला. 5-5 तास व्यायाम करायचा. 3 महिने मला मस्त मिळाले. मग स्पर्धा दार्जिलिंगला. मी रेल्वे असल्यामुळे रेल्वेची पास होती. पण दार्जिलिंगला जायचं म्हणजे तुम्हाला 4 दिवस लागणार इथून गेला ते तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. मी माझ्या मिसेसला एवढं म्हटलं की नॉमी मी जेवढी तयारी केली आणि 4 दिवस मला व्यायाम नाही मिळाला आणि मी त्या ट्रेनमध्ये गर्दीमध्ये लटकला. तो म्हटलं तो माझा परफॉर्मन्स मला देता येईल की नाही माझ्या मनाला शंका आहे. म्हटलं आणि फ्लाईटची तिकीट म्हटलं काढण्याची आपली क्षमता नाही आहे. ते म्हणाला काळजी करू नकोस, तू तुझी तयारी चालू बघू आपण. नाव गेलं ना तुझं. म्हटलं गेलं. ती तिच्या ऑफिसमधलं 2,000 रुपये तिने ॲडव्हान्स घेतले. 601 रुपये त्यावर तिकीट होती दार्जिलिंगची. बगदोगरा त्याचं एअरपोर्ट तिकीटचं आहे. 601 रुपये तिकीट होती. तिने मला तिकीट काढून दिले. 400 रुपये मला खर्चाला दिले. तुला जवळ ठेव, यू कॅन गो. मी प्लेनने गेलो. एका रात्रीमध्ये मी स्टार झालो. गौरी शंकर गाठली. ते निव्वळ तिच्या त्या प्रयत्नामुळे एका रात्रीमध्ये. 133. या 2 स्त्रिया माझ्या जीवनात आल्या नसताना तर विजू पेंडकर घडलाच नसता मला. आणि म्हणून त्यांचे उपकार म्हणून परमेश्वरांनी मी सांगतो की वहीच्या शेवटच्या पानापर्यंत मला तिची संधी लावू, म्हणजे मृत्यूपर्यंत तिचा सहवास मला पाहिजे. संदीपने मगाशी उल्लेख केला अभिनय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही नाव कमावलं. काही प्रमाणामध्ये जाहिरातींमध्ये, काही चित्रपटांमध्ये काम केलं. तर तो प्रवास कसा काय सुरू झाला, म्हणजे खेळाकडून एका वेगळ्या बॉलिवूडची ॲड मी ॲक्च्युली 1966ला केली, 66 साली. तेव्हा बॉलिवूड कंपनी नुकतीच चालू झाली होती. आणि तळवळकरांच्या व्यायामशाळेमध्ये मी त्यावेळेला 1965मध्ये मी 11वीला होतो. आणि आम्ही तिथे सांताक्रूजच्या इथे एक भीमवाडा संघ आहे, तिथे आम्ही सामने खेळता फायनल मारली. आणि फायनल जिंकल्यानंतर आम्ही रात्री असं येत होतो. येता येता एक मस्त भव्य दिवस हिल क्लब मला दिसला. मी इथे व्यायाम करायचं मी, पण ते काय आपला वेट हे ते अशा मशीन माझ्या आयुष्यात बघितलं नाही. तर पहिलं मी थांबलो तिथे. मी म्हटलं नाही, ह्याच व्यायामशाळेत मी व्यायाम करणार, मी येणार, किती फी असेल तेवढी भरीत, मग मला इथे यायचं आहे. माझे वडील पण माझ्याबरोबर होते. बरं ठीक आहे, मग तू कामावरनं सुटलास अंधेरवरनं मग इथे उतरता नाही येत जा, फी बी भरून टाक, त्यातनं थोडे पैसे कमी मिळाले घरी हरकत नाही, तुझी इच्छा न कर. दुसऱ्या दिवशी मी कामावरनं 3:30ला सुटायचो. तर 7ची ड्युटी असायची मेलाबेल आयन्स्टीनमध्ये. आणि 3:30 सुटलं की मी ट्रेनने मग आलो इथे. तेव्हा भानुदास म्हणून तळवळकरांच्या व्यायामशाळेमध्ये त्यांचं चुलत बंधू की काय होते ते सांभाळायचे. आणि सर आठवड्यातून 2 वेळा यायचे, मधु तळवळकर. मी त्यांना कधी पाहिलेलं नव्हतं. मी त्यांची फी भरली, सर्व काही जॉईन केलं आणि व्यायाम चालू केला. 4-8 दिवसानंतर एक व्यक्ती आली, ते कॅबिनमध्ये बसले, मी त्यांना पाहिलेलं नाही. त्यांनी आतून पाहिलं आली, हा कोण मुलगा आहे, त्यांना बोलवलं. भानुदास म्हणाले आपल्याकडे 5 दिवस झाले जॉईन झालं आहे, त्याला घेऊन येत. मला माझा हिरा सापडला म्हणाला, त्याला घेऊन ये आतमध्ये. मी आतमध्ये गेलो. मी एक बसलेला माणूस बघितला, म्हटलं डोळे म्हटलं अरे बापरे काय पर्सनॅलिटी त्या, बापरे बघितलं म्हटलं
मग मी अंदाज घेतला की हे कोणतरी ओनर असतील इकडचे. मला म्हणाले काय करतोस तू? मी म्हटलं मी असं आहे मेलाबेल अँड स्टील कंपनीमध्ये काम करतो. काय काम करतो? म्हटलं भट्टीवर करतो. किती पार म्हटलं? 150 पार म्हटलं. मग त्याच्यात होतं म्हटलं कसं होणार सर? म्हणजे 4 बहिणी आहेत, 2 भाऊ आम्ही. एक तर घर छोटं आहे, वडिलांची नोकरी नाही आहे, आई मेहनत करते म्हणून म्हटलं मी ते करते. मग माझी फी पण भरून तुला ते परवडेल? म्हटलं परवडणार नाही, पण मला करायचं, मला व्यायाम करायचा आहे, मला या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचं आहे. ठीक आहे, व्हायचं नक्की. म्हटलं अरे त्यांची फी भरलेली देऊन टाक परत. मला फी परत दिली आणि सांगितलं याच्यापुढे त्यांची प्रत्येक वर्षाची पास काढून द्यायची ते आपल्याकडनं. हा माझा भावी भारश्री आहे. हे त्या माणसात तुमच्या उत्तर. म्हणजे पहिल्या भेटेत त्या माणसानं मला आपलंसं करून घेतलं आणि त्यावेळेपासून तळवळला माझे दैवत झाले. ते आजपर्यंत माझे दैवत आहेत. खूपच म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी Yes. हे सगळं बघून त्याच त्यांनी मला ती ॲड दिली. बॉनवेडची ॲड आली, ते कंपनीवाले आले होते. मी व्यायाम करतो, त्यांनी लांबून दाखवला. ते म्हणाले आमचा हिरो सापडला बॉनवेडचा. मी व्यायाम करत होतो आणि त्यांच्या कॅबिनमध्ये बसले ते. सरांनी तिथून दाखवला. ते म्हणाले आमचा हिरो सापडला आम्हाला. आणि त्यावेळेला पैसे नाही मिळायचे हो, म्हणजे मला बॉनवेड डबे मिळायचे. आज ॲडचे एवढे पैसे मिळतात, पण मला ते मिळाले ना एवढी वर्ष. माझी ॲड जवळजवळ 10 वर्ष चालली सर्व थिएटरला. आणि त्या बॉनवुडानं मला एवढा फेमस केला की बॉनवुड बॉय म्हणून फेमस झालो. तो लोक बघायला यायची. समजला, पैसा नाही मिळाला पण प्रसिद्धी एवढी मिळाली की त्या प्रसिद्धीमुळे मी एकदम गौरीशंकर गाठून बसलो होतो. समजलं, हिमालय पण नाही, आपलं सह्याद्री पण नाही एकदम. तर त्या थाटामध्ये तळवळकरांच्यामुळं मला ते वैभव पण मिळालं. पैसा नाही एवढा मिळाला. पैसा माझ्या परतीच्या प्रवासामध्ये परमेश्वरानं मी आणि माझ्या मिसेसने एवढा मेहनत करून सर्व उभा केला. आज सुजानं 2 माझी मुलं चांगली आहेत. म्हणजे एका चांगल्या भाषेत बोलायचं तो बेटा हिरा आहे, तो बेटी कोहिनूर आहे. म्हणजे अशी परमेश्वरानं 2 मुलं दिलीत. लाईफ आताचं चांगलं चाललं आहे. संदीप, तू हे पुस्तक म्हणजे अर्थातच यांची प्रेरणा जी यांचं जीवन प्रवास जो आहे तो बघून तू ते करायचं ठरवलंस, पण त्यासाठी बरंच मेहनत घ्यावी लागली असेल, कारण जुन्या काळ जो आहे तो पुन्हा एकदा त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचा. तर ते काय नेमकं तुम्ही मेहनत? महेश, सगळ्यात मुख्य अडचण जी होती ती म्हणजे एकतर हा कथेचा प्लॉट 1970च्या दशकातला, म्हणजे साधारणतः यांचा जो ॲक्शन पिरियड होता तो 1966 पासून ते 1980 पर्यंत, म्हणजे 70चं हे जे दशक होतं. एक तर त्या काळात जुने ते 32चे फिल्म असायची, साधा कॅमेरा, त्यामुळे कोणतेही डिजिटल स्वरूपात यांचं काहीच अवेलेबल नव्हतं. त्या काही ना फेसबुक होतं, व्हॉट्सअप होतं, ईमेल होतं. त्यामुळे जे व्हिडिओ ऑडिओ डॉक्युमेंटेशन होतं ते पूर्णपणे शून्य होतं. आणि अशा वेळी कारण तुम्ही कितीही शब्द वापरले, शब्दलंकार जरी वापरले, तरी जोवर तुम्ही ते फोटोज किंवा त्या माध्यमातून जोपर्यंत ती सत्यप्रत दाखवत नाही. कारण मी जसं म्हटलं की बाबा, जसं मर्ढेकरांची कविता आहे की दणकड दंड स्नायू जसे लोखंडाचे वैरेनाक, कभिन्न काळा मांडा जसा पोलादाचा चिरला साग. तर हे वाचायला ऐकायला बरोबर वाटतं. त्यातनं एक प्रतिकृतीसुद्धा निर्माण होते की माणसाचं बलदंड शरीर कसं असावं, पण ते कसं आहे हे बघण्याची जी उत्सुकता निर्माण होते ती तर तिथे दाखवली पाहिजे. तर तिथे आमचा प्रवास खूप संपत होता. कारण सरांची जेव्हा आम्ही हे प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा जसं सरांनी सांगितलं की घरं बदलल्यामुळे सरांच्या वेळेचे फोटोज आपल्याकडे नव्हते. अनेक वर्तमानपत्रामध्ये त्यांचे त्यावेळी फोटो आले होते, पण आपल्या इथे ज्या लायब्ररीज होत्या, म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहामध्ये मी गेलो, तर तिथे दुर्दैवाने त्या काळामध्ये फक्त सॅटर्डे संडेचेच फक्त अंक ठेवले जायचे. जुने लोकसत्ता आणि मठाच्या ज्या अंकांमधून आपल्याला काही थोडी बहुत जी माहिती मिळाली, तर दुर्दैवाने ती सॅटर्डे संडेचेच अंक ठेवायचे. आणि तू आता एवढी वर्ष स्पोर्ट्स केल्यास तुला माहिती असेल की ज्या फायनल्स असतात त्या हट्टाने सॅटर्डे आणि संडेला खेळल्या जातात. त्यामुळे त्याची बातमी त्या काळात तर वन डे लेट यायची. म्हणजे यांनी ज्या यांच्या आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या फायनल्स केल्या त्या नेमक्या सॅटर्डे संडेला असल्यामुळे त्या बातम्या नेमक्या मंगळवार बुधवार किंवा फार फार तर गुरुवारपर्यंत उशीर आहे. आणि लायब्ररीमध्ये अंक जे आहेत ते सॅटर्डे संडेचे, शनिवार रविवारचे, त्यामुळे तिथेही डॉक्युमेंटेशन नव्हतं. मग आम्ही अक्षरशः म्हणजे आता 1972चा जो भारतश्रीचा जो फोटो होता, तर आम्ही असं ठरवलं की जोपर्यंत तो फोटो मिळत नाही तोपर्यंत हे पुस्तक छापायचं नाही. कारण सर महाराष्ट्राचे पहिले भारतश्री होते आणि तो जो फोटो जर तुम्ही त्या पुस्तकात दाखवू शकला नाही तर त्या पुस्तकाला सुद्धा तेवढी व्हॅल्यू मिळणार नाही, तो दस्तावेज होणार नाही. तर आम्ही तो जवळजवळ 8 महिने त्या फोटोसाठी मागे लागलो होतो. त्यांचे सरांचे एक मित्र होते गिरी म्हणून, ज्याने ती दार्जिलिंगला त्यांनी ती स्पर्धा आयोजित केली. ते आता 90 वर्ष झाले आहेत, त्यांना विस्मरण झालेलं आहे, बेडरिडन असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा डाटा मिळत राहिला. बरं, त्या बॉडी बिल्डिंग संघटनेनंतर एवढ्या संघटनांमध्ये फाटाफुटी झाली की तो डाटा सुद्धा कोणाकडे नव्हता. नंतर तो दार्जिलिंगमधला सगळ्यात मोठा फोटो स्टुडिओ जो आहे, म्हणजे एक का असं होतं की सरांचे फोटो तिथे घराघरात लावले जायचे, कारण पहिले भारतश्री त्या दरम्यान.
तर आम्ही त्या मोठ्या फोटो स्टुडिओपर्यंत संपर्क साधला. त्यांच्या ज्या निगेटिव्ह होत्या त्या जळून गेल्या होत्या, त्या नुकसान झालं होतं त्या स्टुडिओचं, त्यामुळे तेही नव्हतं. मग करायचं काय, तर मग आम्ही अशी माहिती काढली की 1972ला सरांबरोबर कोण कोण खेळाडू होते. तर मग सुदैवाने त्यातला एक खेळाडू जो होता त्याच्याकडे सरांचा एक फोटो आम्हाला सापडला आणि तो फोटो आपण त्या पुस्तकात छापलाय. हेच कबड्डीचं म्हणजे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचं एवढं मोठं दिमागदार कार्यालय आहे. पण महेश, मला खेदानं सांगावं असं वाटतं की आजही म्हणजे पेंडकर हे एक व्यक्ती झाले, पेंडकरांसारखे असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे सांगायला एवढं भरपूर काही आहे, पण त्यांचं कोणतंही डॉक्युमेंटेशन जे आहे ते कबड्डी संघटनेमध्ये नाहीत. म्हणजे मला अशी खूप आशा होती की बाबा कबड्डी संघटनेमध्ये सगळ्या जुन्या खेळाडूंचा आपल्याला इतिहास मिळेल, माहिती मिळेल, आकडेवारी मिळेल. राष्ट्रीय स्पर्धा कधी कोणत्या वर्षी झाल्या ह्याची आकडेवारी नाही. मग अशा वेळी आपल्याला अनेक जणांनी, शशी राऊत सारखा एक कबड्डी संघटक आहे, त्यांनी खूप मोलाची मदत केली ही सगळी आकडेवारी जमा करण्यासाठी. पण हे इंडिव्हिज्युअल लेवलला, संघटनेचं त्याचं काही हातभार नाही. मग आम्ही प्रयत्न केला की सरांनी कुठे कुठे खेळले होते, तर मग सर सांगलीला खेळले आहेत, त्याच्यानंतर मग साताराला खेळले आहेत. तर सुदैवाने आमच्या म्हणजे सांगलीचं तरुण भारत व्यायाम मंडळ आहे किंवा साताऱ्याचं जे मंडळ होतं शिवाजी उदय, त्यांनी त्यांनी त्याचं जे फिल्म जे होते त्याच्या निगेटिव्हचं डॉक्युमेंटेशन करून ठेवलं होतं. आणि मग ते जे दुर्मिळ फोटो आहेत ते त्यांच्यामुळे आपल्याला मिळाले त्या पुस्तकामध्ये आहेत. मला एक प्रतिक्रिया सांगायला आवडेल महेश, की जेव्हा आम्ही हे पुस्तकाचं जेव्हा प्रारूप तयार केलं आणि जेव्हा कच्चा पुस्तकाचा जो पहिला जो ड्राफ्ट होता तो मी सरांना आणि सरांच्या फॅमिलीला वाचायला दिला होता. सरांची जी मुलगी आहे, मोठी मुलगी लेबाना, ती स्वतः राष्ट्रीय जिम्नॅस्ट आहे, सिल्वर मेडलिस्ट आहे राष्ट्रीय पातळीवर. तिने खूप जिम्नॅस्टमध्ये चांगली गोल्डन घेतले दोन्ही, ज्युनियर सिनियर दोन्ही, ज्युनियर सिनियर गोल्ड मिळवले, नॅशनल चॅम्पियनशिप, नॅशनल चॅम्पियन आहे ती. तर तिने जेव्हा हे पुस्तक हाताळलं तेव्हा तिची प्रतिक्रिया एवढी बोलकी होती. ती म्हणाले की संदीपजी, तुमच्यामुळे आम्हाला कळलं की माझे डॅडा तरुणपणी कसे दिसायचे. कारण त्यांनी कधी ते जेव्हा हे खेळत होते तेव्हा ती लहान मुलं होती किंवा राजचा तेव्हा जन्मही झाला नव्हता. तर त्याने आपल्या वडिलांना कधी असं मैदानावर खेळताना कधी पाहिलंच नव्हतं, कधी फोटोही पाहिले नव्हते. तर ह्या पुस्तकामुळे यांच्या मुलांना पहिल्यांदा कळलं की बाबा त्या काळात किती देखणे दिसायचे, बाबांचं शरीरसृष्टी कसं होतं. तर मला असं वाटतं की खूप माझ्यासाठी मोलाची प्रतिक्रिया होती की आपण एवढा जो काही दुर्मिळ दस्तावेज मिळवलाय. तर मला असं वाटतं की केवळ तो विजू पेंडकरांचा नाही, एक कबड्डीचा दस्तावेज आहे. कारण त्यांच्यासोबत खेळणारे जे सगळे खेळाडू आहेत त्यांची दुर्मिळ छायाचित्र त्या पुस्तकामध्ये. त्यामुळे मी असं म्हणेन की एक दुर्मिळ दस्तावेज या प्रोजेक्ट योद्धामुळे महाराष्ट्राच्या तमाम क्रीडा संघटनांना उपलब्ध झालेलं असं म्हणायला हरकत नाही. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट. तुम्ही म्हणजे आता खेळाडू म्हणून तुमचं करिअर जे आहे त्याच्यात एक महत्वाचा तुमचा तो कालखंड आहे, त्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रामध्ये गेला. पण तुम्ही ज्या उमरखाडीसारख्या भागात आलात, म्हणजे जिथे तुम्ही वाढला, जिथे मोठे झालात, तर तो भाग म्हणजे खूपच असा म्हणजे तेव्हाच्या काळात अंडरवर्ल्ड वगैरे अशी संबंध असलेले अनेक लोक होते. तर कसं म्हणजे तेव्हाचं आयुष्य होतं साहेब? त्यावेळेला उंबरखाडी आणि डोंगरी हे दोन्ही टच होते. म्हणजे हिंदुस्थानची स्मगलिंग जी आहे ना, ही डोंगरीतून सुरुवात झाली. तिकडचं आमचं आयुष्य आहे. त्यामुळे मी फार जवळून पाहिलेत. करीमलाला माझ्या घरापासून एक 6-8 बिल्डिंग सोडल्या की त्याचं घर होतं. त्यामुळे मी याच्याकडे जवळून बघितलं. त्याच्याकडे सर्व माणसं यायची. म्हणजे इवन दाऊदला पण मी त्यांच्याकडे, तेव्हा ते नोकर म्हणून त्याच्याकडे असायचे, म्हणजे त्यांच्या अंडर काम करायचे. तर आम्ही जवळून बघायचो असं. हाजी मस्तान वगैरे हे सर्व डोंगरीचेच असल्यामुळं आणि आम्हाला पण ते आकर्षण ना त्यावेळेला बघण्याचं. आणि हिंदू मुस्लिम राईट पण तेव्हा व्हायच्या. तर आम्ही हे सर्व जवळून पाहिलेलं आहे. आता तुमची स्वतःची एक व्यायामशाळा सुद्धा आहे, पेंडकर्स या नावाने. व्यायामशाळांच्या अनेक शाखा असतील, तिथे मुलं आता व्यायाम करत असतात. तर ते कसं काय तुम्ही सुरू केलं किंवा त्याला कसं यश मिळालं? पूर्वीपासून माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण पण एक व्यायामशाळा काढायला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्राला, देशाला ललम, आपण भारतश्री झालो, असे भारतश्री आपण निर्माण करू शकू आपल्या कारकिर्दीमध्ये. आणि ती महाराष्ट्राला आणि देशाला ललांबून ठरणारे असे बॉडी बिल्डर्स आपण देऊ शकू. तर याच्याकरता आपल्याला स्वतःची पण व्यायामशाळा असायला पाहिजे. ॲम्बिशन होती. मी आयुष्यामध्ये स्वप्न कधी नुसती बघितली नाही, जगलो पण ती मस्तपैकी. तर ते ज्या ज्या गोष्टी मनात आणल्या त्या गोष्टी मी पूर्ण पार पाडल्या. जागा नव्हती, पण जागा शोधण्याच्या पाठी थोडा वेळ गेला. नंतर एक माटुंग्याला असं बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये व्यायामशाळा चालू केली. त्याचं ओपनिंग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार त्यांच्या मिसेस, त्याची ओपनिंग त्या व्यायामशाळेची केली होती. आणि माझ्याबरोबर तेव्हा रघुनाथ नरावडे होते. नरावडे तेव्हा महाराष्ट्र कबड्डी संघाचे कोच पण होते, नॅशनल प्लेयर होते खो खोचे, रिझर्व्ह बँकेमध्ये टॉपचे ऑफिसर होते. अतिशय चांगला माणूस. तो माझा त्यावेळेला पार्टनर होता. नंतर त्याने बघितलं की नाही, बिजू अत्यंत मेहनत करतो आहे ते. मग ते म्हणाले नाही, मी बाजूला हे तू चालव, तुझं फील्ड आहे.
मला तुला जेवढी मदत करायची तेवढी मदत केली होती. फक्त मी टाकलेले माझे पैसे जेवढे आहेत तेवढे मला दे आणि बाकी तू कर, तुला संपूर्ण माझं सहकार्य आहे. त्याच्यानंतर पण त्या माणसाने मला नेहमी सहकार्य दिलं. म्हणजे अशी माणसं मिळणं देखील. कोयंडेचा किस्सा सांगण्यासारखा आहे. कोयंडे कसा सापडला? त्याच्यानंतर मग मी 3 वर्षामध्ये बरेचसे चांगले बॉडी बिल्डर केले, तिथे निर्माण केले. माझ्या ट्रेनिंगमध्ये पोझिंग कशा करायच्या, आपण स्टेजवर कसं उभं राहायला पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व तिथे कसं दिसायला पाहिजे, समजलं. नुसतं शरीर सौष्ठव याचा अर्थ टॉप टू बॉटम तुम्ही चांगलं असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा वरून चांगले जेवढे आहात तेवढे तुमचं खालूनही तुम्ही मजबूत असाल, तुमचे फोराम चांगले असायला पाहिजे, तुमचे काप चांगले असायला पाहिजे, तो शरीर सौष्ठव. तर ते निर्माण करताना मी व्याख्यान मला पण ठेवायचं, डॉक्टरांना बोलायचं, मी स्वतः त्यांना गाईड करतो. एका ठिकाणी मी छोट्या स्पर्धेला एक बॉडी बिल्डर बघितला, म्हणजे त्याला काही ज्ञान नव्हतं. प्रकाश कोंडे. सुरेश कदम मला म्हणाला, सर हा पोरगा फार पुढे होणार आहे, ह्याला आपल्याला तयार करायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं आपल्याला हा कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडलेला आहे. एकदा मग त्याला आम्ही शोधत दोघेजण गेलो. आम्हाला कळलं की तो कुर्ल्यात राहतो म्हणून. म्हटलं चल आपण त्याला शोधून त्याला त्याच्याशी बोलू, डिस्कस करू आपण आणि त्याला आपल्याकडे घेऊन येऊ, आपण ह्याला तयार करू. त्याला एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि चांगला मार्गदर्शक मिळाला तर पुढे जाईल. तर तो म्हणाला, सर तुमच्या हाताखाली आलं तर फार चांगलं आहे. तर आम्ही दोघी गेलो. तर आम्ही गेलो ते शोधतो. आम्ही एकमेकांना विचारतो, प्रकाश कोंडे. तो म्हणजे कोण पेरवान, तो अरे तो तिथे असेल इथे असेल. तिथे म्हणाला, अहो ते शौचालय आहे ना त्याच्यावर तो झोपलेला असेल, ते म्युन्सिपालिटी शौचालय. तर आम्ही बोललो सर जाऊन बघूया. वर बघतो तर एक हात मस्तपैकी असा बाहेर पडल्यावर झोपलेला. म्हटलं आपल्याला कोहिनूर सापडला. त्याला आम्ही बोलवून खाली घेतला. बोलला तो अरे सर तुम्ही आलात तिथे. तेव्हा कळलं की तो तिथे झोपतो, हे त्याला घर नाही काय नाही, एकदम गरिबीतला. आणि हे कळलं की तोही भट्टीवर काम करायचा त्यावेळेला. तो तर माझं भाग्यच उजळलं, तुम्ही माझ्याकडे आलात साक्षात. म्हणजे मला एकलव्याची भूमिका करायलाच नको ना, मी डायरेक्ट अर्जुनच म्हणून येतो तुमच्याकडे काय. आणि मग तो नंतर आमच्याकडे आला. तो व्यायाम जो करायचा, मी एवढे बॉडी बिल्डर बघितले, असा व्यायाम करणारा बघितला. म्हणजे गरिबी एवढी होती त्या माणसाकडे. पण मग मला माझे जुने दिवस आठवायला लागले. भट्टीवर काम करणारे व्यायाम करायचा, फक्त बघत राहो. म्हणजे शिल्पासारखं आखीवानी देखील शरीर कसं असावा हे माझ्यानंतर मला ते कोंडेकडे बघून मला वाटलं नाही हा होणार. तो सतत 8 वेळा मिस्टर इंडिया झाला. 8 वेळा मिस्टर इंडिया झाला. मग त्याला आम्ही पोर्टर्सला प्रयत्न केला, पोर्टर्सला कामाला लागला मस्तपैकी. मग पोर्टर्सला माझे बरेच विद्यार्थी पण मी तिथे लावले, थोडेसे रिलेशन चांगले असल्यामुळं. माझ्या आयुष्यात एवढे बॉडी बिल्डर बघितले, पण त्याच्यासारखा मेहनत करणारा. पण यावेळी मला जसं तू मगाशी म्हणालास ना महेश की उमरखाडीतलं आयुष्य, तर त्या पुस्तकामध्ये ही उमरखाडीतली आयुष्य व्यक्तिवली टिपताना अनेक मजेदार किस्सा आहे. सर तो किस्सा तुम्ही आवर्जून सांगा. वाघ पाडला माणसं काय दिलं होती त्या काळात. आम्ही खरं असं बाजूबाजूला बिल्डिंग आणि मध्ये असा रोड हो. त्या रोडवर आम्ही डांबरी रोड, मग त्यावर प्रॅक्टिस पण करायचो, झोपायचो. तिथे एक आमचा मित्र होता रमेश वडेवाला, तो वड्यात धंदा करायचा. तो त्याच्याकडे होतं काय माहीत नाही. तो कोंबड्या पाळायचा, कबूतर पाळायचा. आणि तो आला की त्या कोंबड्या पण त्याच्या हातावरून बसणार, कबूतर वरून उडून त्या हातावरून बसणार, असं सर्व. म्हणजे त्या प्राण्यांचा एकदम तो वेडा माणूस. एकदा गावी गेला तो, आणि गावी गेला तर त्याला त्या मला वाटतं वाघिणींनी बच्चे घातले असतील, तर ह्याला कुठे दिसला नाही. एक बच्चा घेऊनच आला इथे, छोटा होता. आला आणि तो त्या घरी पाळायला लागला. तो पिंजा ठेवला. आपण शेवटी तो वाघच ना. तो जसा जसा मोठा व्हायला लागला ना, डरकाळी फोडायला लागला. मग तो रात्री 12च्या नंतर खाली आणायचा फिरायला. मग तो येणार, मग आम्ही बघत जायचो, अरे तो घेऊन येणार. नंतर पहिलं तो एकदम बिल्डिंगमध्ये घाबरायला लागले. मग तो त्यांनी वाघ राणीच्या बागेत दिला की काय असं कोणी दिला, पण त्यांनी दिला. पण थोडे दिवस त्या उमरखाडी मी वाघ पाळणारा पण आम्ही बघितला नाही, गावावरनं आणला. असे असंख्य किस्से असतील आणि त्यातलं पुस्तकामध्ये निश्चितपणे वाचायला पाहिजे. तुम्ही ही जी जिम्नॅशियम सुरू केली, आजचा काळ हा पूर्णपणे बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक बॉडी बिल्डर आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर करतात. तुमच्या काळात म्हणजे तुम्ही गरिबीतून हे सगळं प्राप्त केलं आणि असा कोणताही आहार खास असेल असंही नाही, पण तरी तुम्ही ते कमावून दाखवलं. पण आज कुठेतरी ही तरुण पिढी जी आहे ती चुकीच्या मार्गदर्शनामुळे वेगळ्या वाटेने जाताना आपल्याला दिसते. अनेक तरुण जे आहेत ते मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत, अति व्यायाम केल्यामुळे म्हणा किंवा चुकीचं काहीतरी त्यांना गायडन्स मिळाल्यामुळे. तर त्याविषयी काय सांगा? तुम्ही बरोबर म्हणताय. आता फार चुकीचं गाईड केलं जातं, कमर्शियल झालं आहे सगळं. आमच्या वेळेला हा पेशा म्हणून आपण बघत होतो, आता धंदा म्हणून बघतात. पण धंदा म्हणून बघत असताना ही भावी पिढी संपते
हे खलास होतं आहे, ह्याचा कोणी विचार करत नाही. हे स्टेरॉइडच्या वे प्रोटीन्स किंवा स्टेरॉइड ही जे आलेलं आहे ना क्रिएटिन, ह्याच्यामुळं आहे ना तुमची बॉडी, तुमचे मसल्स आणि बॉडी लवकर डेव्हलपमेंट झालेली दिसतं सर्व. हे क्षणिक आहे. तुम्ही एकदा घ्यायचं बंद केलं ना तर तुम्ही हात त्याच्यापेक्षा पण बारीक होता. हे तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागतं. आणि ह्याच्यामुळं वयाच्या 40 नंतर 40 ते 50मध्ये तुमच्या किडनीवर 100% परिणाम होतो, तुमच्या सेक्सवर परिणाम होतो. अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये किती बॉडीमध्ये असे आहेत की ज्यांच्या बायका त्यांना सोडून गेल्यात बिकॉज ऑफ दिस. त्यांच्या किडनी फेल झालेल्या ते 40 वर्षामध्ये अटॅकने वारलेत. आता मुंबईमध्ये तुम्ही किती बॉडी बिल्डर बघता असे. मी माझ्या व्यायामशाळेमध्ये एवढा मोठा माझा 3 फ्लोअरचा क्लब आहे. मी कुठच्याही प्रकारचे असे डबे ठेवत नाही. मला 2 पैसे नाही मिळाले मला चालतील, मी त्यांना माझ्या बॉडीमध्ये सांगतो बाबा हे क्रिएटिन घेऊ नका, हे क्रिएटिन घेऊ नका, त्रास आहे. मी स्वतः आजही कधी बिकॉसून घेत नाही हो, साधा घेतला नाही कधी. हा फ्रूट बीट जेवण घरचं जे दिलं आईन दिलं समाधान, त्यातच तुमची घरी मजा आहे. हे काय आली त्याच्यामुळं आत्ता मला वाटतं गेल्या 2-3 वर्षात 4-5 टॉपचे बॉडी बिल्डर आपल्या इकडचे गेले बिकॉज ऑफ दिस. हे घेऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे. व्यायामशाळा करणाऱ्यांनी पण असा धंदा करू नये की जी भावी पिढी खलास होते. पैसा मुंबईमध्ये तुम्हाला कमवण्याचे मार्ग बरेच आहेत, पण हा मार्ग नाही ज्याच्यामुळे तुमची भावी पिढी. मग आज पाकिस्तानातून हे ड्रग्ज बीज आणतात आणि ते हिंदुस्थानची भावी पिढी त्या खतम करण्याचा प्रयत्न करतात. आपण पण तेच करतो ना. हे बंद करा, हे बंद व्हायला पाहिजे अशी अंतकरणापासून इच्छा आहे. आता प्रत्येक जणांचा दंतखंडाचा भाग वेगळा आहे. तुम्ही व्यायाम करायला सोडून दिलात की तुमची अवस्था परत काय होते तुम्हाला कल्पना आहे. तुमच्या किडनीवर परिणाम होतो, तुमच्या सेक्सवर परिणाम होतो. हे होऊ नये म्हणून तुमच्या माध्यमातून मी त्यांना खरं म्हणजे विनंती करतो, हा प्रश्न विचारलात म्हणून की ह्या गोष्टी त्यांनी टाळाव्यात. बरोबर. तुमचं एकूणच हे जे जीवन आहे हे अत्यंत प्रेरणादायी आहे. म्हणजे पुस्तकामधून लोकांनी ते वाचावं आणि जरूर त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे असं आपण म्हणू शकतो. संदीप, तू सुद्धा हे पुस्तक लिहिण्यासाठी आणि त्यासाठी जे काही मेहनत घेतलीस त्यामुळे आज खरं तर हे पुस्तक. तरी पण मला असं वाटतं म्हणजे थोडंसं बोलून की मुंबईच्या या मायामोह नगरीत प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. या संघर्षामध्ये जिथं तुमची हिंमत संपते तिथं तुमच्या पराभवाची सुरुवात होते. माझ्या आयुष्यामध्ये असे संघर्षाचे अनेक प्रसंग आलेले आहेत, पण सावरण्या करता पण बरेच हात पुढे आलेले आहेत. त्या अवघड वळणावर योद्धा ही पुस्तक तुम्हाला दीपस्तंभासारखं या सर्वांना मार्गदर्शक ठरेल. म्हणून माझी अंतःकरणापासूनची इच्छा आहे की हे पुस्तक असे समाजामध्ये किती विजू पेंडकर आहेत की जे आपल्या परिस्थितीमुळे गरिबीमुळे मैदानापर्यंत पोचू शकलेले नाहीत, त्यांच्यापर्यंत हे पुस्तक पोचायला पाहिजे. ही आपुलकीची साध आहे आणि म्हणून हे पुस्तक प्रत्येकानं नवीन पिढीनं वाचायला पाहिजे असा माझा आग्रह असेल. जे समाजामधले विजू पेंडकर आहेत जे अत्यंत गरिबीत आहेत पण त्यांना स्वप्न ते पाहत आहेत आणि जे मैदानापर्यंत पोहोचू शकत नाहीत, बरोबर, त्यांना त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल असं. संदीपने फार मेहनत करून पुस्तक केलं आहे. मी त्याचाही आभारी आहे, त्याच्या पत्नीचा आभारी आहे. ह्या दोघांनी फार या पुस्तकाची म्हणजे 74व्या वर्षी विजू पेंडकर पुन्हा लोकांच्या समोर त्यांनी जिवंत केला म्हणून मी त्यांचा आभारी आहे. बरोबर. तुमच्या दोघांचंही त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा आहे आणि निश्चितपणे समाजाला एक प्रेरणादायी ठरेल असं पुस्तक आपण म्हणू शकतो. मित्रांनो, आत्ताच आपण संवाद साधला सगळ्यात पहिले भारतश्री विजू पेंडकर आणि त्यांच्यावर त्यांच्या जीवन प्रवासावर लिहिलेलं योद्धा हे पुस्तक आणि त्या पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे दोन्ही मान्यवर आज आपल्यासोबत आले आणि आपल्याला सगळी एकूणच जीवन कहाणी जी आहे ती आपल्याला ऐकायला मिळाली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.